आता आम्ही चाललोय विजय विठ्ठल टेम्पलला, जे वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक जागा आहे. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. गाईज, डे 2 चा लुक 2 आहे. आम्ही चेंज केलाय पोरींनी, या पोरांनी नाही चेंज केलाय. विपुल हट वाक. तर आम्ही आता त्या गव्हर्नमेंटच्या गाडीत बसलोय. 15 रुपये वन वे, 30 रुपये पिक अँड ड्रॉप. आणि तिथे जाऊन आम्ही छान छान फोटोज काढणार आहोत. आणि ऑफकोर्स हिस्ट्री पण बघायला आलोय आम्ही, त्यासाठीच तर आलोय. भाई, हे शाळेतल्या पोरांना चालत नेता आहेत बाबो. ते आहे आपलं लोकेशन. मी या लोकांची मदर इंडिया आहे. Entrance gate, east facing entrance gate. 3 entrance gate in this temple. Before Ryan Swami Darshan. Please come. हा टेम्पलचा मेन एंट्रन्स आहे आणि ते गाईड आम्हाला सांगत होते की इथे पूर्ण बाजार लागायचे आणि ह्या एरियाला 600 हत्तींनी अटॅक केला आणि मग ही जागा डिस्ट्रॉय झाली आहे. आणि ते असं पण बोलले की मोर दॅन 1000 टेम्पल्स आहेत हम्पीत. तर अकॉर्डिंग टू हिस्टोरियन्स 3 महिने लागतात हम्पी फिरायला आणि आम्ही 3 दिवसात फिरतो. हे मंदिराचं एंट्रन्स आहे आणि तिथे ना अशा कार्विंग्स आहेत जसे रॉयल फॅमिली जेव्हा एंटर करायचे ते साष्टांग दंडवत घालून गोविंदा गोविंदा करून एंटर करायचे, ते तिथे दगडावर कोरलेलं आहे. ओडिशा में कोणार्क सन टेम्पल है ना, कोणार्क सन टेम्पल रेप्लिका दिस चैरियट 50 रुपीज करेंसी नोट प्रिंटिंग दिस चैरियट. ये चैरियट है ना, नॉट मूवेबल चैरियट, ओनली डेमो पीस एंड शो पीस के लिए इधर रखा. कान से मारने का, पत्थर से मारने का, खराब करके डैमेज करके, इसलिए अल्लाह अंदर मना किया. सो वल्डरिटी साइट है. सो इसी को कैसा बजाना का इधर सामने ना सर, सेंटर वाला इसी को बजा दिया तो अभी भी आवाज़ आती है, अभी भी प्रेजेंट भी आवाज़ आती है, बट अलाउड नहीं है. सो उस टाइम पे कैसा बजाने का, चंदन लकड़ी से यूज सैंडल वुडन टिक्स, सैंडल वुडन टिक्स से बजा दिया तो 1.5 किलोमीटर तक आवाज़ सुनते हैं. इस पे रनिंग 1.5 एको एंड वाइब्रेशन. इस पे अभी भी क्या क्या आवाज़ आएगा, सारी गा मा पा गा नी सा, डोल तरंग मृदंग हार्मोनियम घटा गिटार वाण वीण जलतरंग पंचताला, सो मेनी इन्स्ट्रुमेंट्स कमिंग इनसाइड. ते मिनिएचर आहे मंदिराचं, ब्ल्यूप्रिंट आपण असं बोलू शकतो. आणि हे आता कल्याण मंडप म्हणजे द वेडिंग हॉल. किष्किंधा नगर किष्किंधा खान बोले तो हम्पी को फर्स्ट टाइम इधर किष्किंधा नगर किष्किंधा खान बोले. बाद में हम्पी फाउंडेशन होते हैं विजयनगर किंगडम. सो हरिहर अक्कबुक्क राय ने विजयनगर किंगडम स्टार्ट करते हैं. संगम सालुव तुलुव अरविंद. इस टाइम पे फर्स्ट वन नेम इज विद्यानगर विद्यापुरा. बाद में सेकंड नेम इज विजयनगर साम्राज्य राजा कृष्णदेवरा रखते हैं. बाद में अंपापुरा अंपापट्टना बोलते हैं. बाद में लास्ट नेम ब्रिटिश लोग आने के बाद शॉर्टकट नेम हम्पी बोल के नाम है. जे विजय विठ्ठल मंदिराची मूर्ती होती ती आधी इथे होती आणि मग ती इथून चोरून पंढरपूरला नेली महाराष्ट्रात. ट्रू, म्हणून ते कानडा राजा पंढरीचा. हे परिक्रमा आहे एक इथे. हे आतले कार्विंग्स पण कसले सुंदर आहेत. असं करून आमची पूर्ण एक परिक्रमा पूर्ण झाली. आम्ही इथून गेलो, पूर्ण फिरून इथून आलो. बॅक टू इन्फॉर्मेशन कलेक्शन. सो फर्स्ट वन बिग मंकी बेबी मंकी को गोदी लेने का, बिग मंकी बेबी मंकी. एंड सेकंड वन इज द फ्लैग जंपिंग, मेंढक पानी में जंप. सेकंड वन. एंड थर्ड वन इज द शेषनाग, ऊपर स्नेक है नीचे शिवलिंग, दिस इज कॉल्ड शेषनाग. And fourth one like this is the king cobra, snake running, tail center body and this the face and this is eyes, snake running. And fifth one playing Hanumanji would rise Sri Lanka in the sky, Hanuman in the sky, Sri Lanka ocean jumping, 2 legs, tails, hands and face. है ना, Hanuman in the sky. And last one is the big monkey, baby monkey, Godilere playing the milk. इधर देखो tail इधर. पहले चाफा उचलूया, बाकी सब तो होत रहेगा.
हे हो चाफा बोले ना. हे चाफ्याचं झाड 150 वर्ष जुनं आहे असं ते गाईड आम्हाला म्हणाले. तर काइंड ऑफ माझ्या हातातला जो चाफा आहे तो एका 150 वर्ष जुन्या झाडाचा चाफा आहे. हे जे गोपूर आहे ना ते वरती होतं इथे स्टोन चॅरियटच्या वरती, पण तिथून पडायचे चान्सेस आहेत म्हणून ते इथे खाली आणून ठेवले. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या 50 रुपयाच्या नोटवरती असलेलं हे द स्टोन चॅरियट. ह्याला विजय चॅरियट असं पण म्हणतात. आणि ह्याला विजय चॅरियट का म्हणतात कारण हे विजय विठ्ठल टेम्पल आहे म्हणून विजय चॅरियट. हा सन टेम्पलची रेप्लिका आहे, म्हणजे कोणार्क टेम्पल जे ओडिसाला आहे त्याची रेप्लिका आहे. आणि ह्याचं वरचं पोर्शन जे वरचं गोपूर आहे ते इथे साईडला काढून ठेवलं आहे बिकॉज ते पडण्याची शक्यता असते. कमाल आहे बाई हमदी, कमाल आहे. किती भूक लागली आहे? थोडीशी बट नॉनव्हेज ऐकून अजून भूक लागली काय. माझं पण तसंच काय. आय होप इथलं नॉनव्हेज छान असेल. सेफर एकदम काहीतरी ऑप्शन्स मागूया. इथे टू मच हंग्री यार, खूप भूक लागली. आम्ही आता ऑर्डर केलं आहे बटर गार्लिक प्रॉन्स आणि 2 चिकन बिर्याणी आणि कोक आणि स्प्राईट वगैरे आणि चिकन 65 ना. 69. तू सगळ्यात जास्त कोणत्या डिशसाठी एक्सायटेड आहे? बटर गार्लिक प्रॉन्स तू सगळ्यात जास्त कोणत्या डिशसाठी एक्सायटेड आहेस? मला तर माहिती आहे म्हणा काय आवडेल. फा. तू कोणत्या डिशसाठी एक्सायटेड आहे? तुमच्यावर सोडून दिलं मला माहिती नाही काय आवडेल. चिकन. तू कोणत्या डिशसाठी एक्सायटेड आहेस? चिकन 69. काय बोलले मी तुला? मी एक्सायटेड आहे टू टेस्ट बटर गार्लिक प्रॉन्स आणि चिकन बिर्याणी, म्हणजे टेस्ट कशी असेल आणि प्रॉन्स किती मोठे असेल ते. ऑल्सो मी स्प्राईटसाठी स्प्राईट करू काय. सगळ्यात जास्त कोणत्या डिशसाठी एक्सायटेड आहेस? चिकन बिर्याणी. पहिली डिश आली आहे बटर गार्लिक प्रॉन्स, बघूया कशी लागते. अरे राहू दे ना यार. त्याची टेल असते. त्या लोकांनी प्रॉपर काढून दिला असेल ना. हो चिकन 69 आणा मला. मला 69 आणा लवकर. चिकन 65. हे लिटरली सांबारमध्ये बुडवून तडका मारून आणलं. आणि उघडलाच ना मग तुझा मोठा तुटला दात. आता चिकन बिर्याणी. नाईस. इकडे आम्ही जेवून झाल्यावर ना आम्ही रॅबिट बघायला आलोय आणि हिने मगाशी त्या वेटर काकांना विचारलं उधर रॅबिट है. त्यांना वाटलं आम्ही खायला विचारतोय उधर रॅबिट है. ती गोड गोड आहेत. हे बेज कलरचे मला जाम आवडले. आता आम्ही चाललोय लोटस पाहायला आणि अजून काय काय आता क्वीन्स बाथ. विल टेक यू अलॉंग. चला. भाय आत्ताच तर आम्ही टेकवलेलं, आता लगेच कसे काय पोहोचलो? पाठवून बघा कोणतरी पीप कळतंय. नाही पोहोचलो का पोहोचलो? आलो गाईज आम्ही. हे क्वीन्स बाथ आहे. इथे काय राण्या आंघोळ करायच्या. वी वर करेक्ट. सो आम्ही 3 जणी 3 विंडोज मध्ये बसलोय फोटो काढायला. 3 हा कुठून आला? आम्ही एंट्री. आ वाईल्ड कार्ड एंट्री.
खूप छान आर्किटेक्चर आहे इथलं पण नावं लिहून खराब केलंय लोकांनी. भैया अभी किधर जाने वाले हैं? महानवमी दीपा एक असा स्टेज आहे जिथे सेलिब्रेशन्स व्हायचे, नाच गाणं, म्हणून त्याला महानवमी स्टेज दीपा महानवमी दीपा असं नाव दिलंय. महानवमी दीपा बोलता है, मतलब हम लोग दसरा का टाइम पे 9 दिन बाद पे महानवमी बोल के कुछ सेलिब्रेशन करता है ना. ही जी अख्खी पाईपलाईन दिसते ना ती स्टोन पाईपलाईन आहे आणि हा स्टोन माणूस दगड. आता आम्ही चाललोय लोटस महालला. ते लोटस शेपचा महाल आहे एवढं मला माहिती आहे, पण ते तसं का आहे आणि कसं काय ते आपल्याला समजेल ते आपण टूर गाईड काकांना विचारायचं, किंवा आपली पर्सनल टूर गाईड आहे ना आकांक्षा पेजे तिला विचारायचं. हे थांबा मला तिकीट काढू द्या, आज जायचं आहे ना, मला का तिकीट काढू द्या जरा. मी येत असेल अशी धार दिसत सिक्युरिटी कालचे विपक्ष हो दीपक्षा खूप कृषीवाला इन्फ्लुएन्स वाटतो. हॅलो हे इथे जलमहाल आहे. आय रिअली हॅव नो क्ल्यू की त्या राजांनी स्वतःच्या राण्यांसाठी जलमहाल बांधलाय. इथे पोरं पाणी घेऊन आलेलं नाटकी करतात आणि जलमहाल वगैरे. हा आहे तो जलमहाल. सो माझ्या मागे जे दिसतंय ते आहे लोटस टेम्पल आणि ते लोटसच्या ह्याच्यात आहे, म्हणजे मधला पाकळी मग साईडची असं, म्हणून त्याला लोटस टेम्पल बोलतात, लोटस महाल बोलतात. हे आहे एलिफंट स्टेबल. विवेक तुझं घर आहे. एलिफंट स्टेबल म्हणजे छान छान हत्ती इथे राहायचे. आता एखादी असती तर जरा बरं झालं असतं. लक्ष्मी मंदिरात असते ना. गाईस, सो आमचा आजचा डे संपलाय, पण आमचे जे रिक्षावाले दादा आहेत ते आम्हाला अंडरग्राऊंड जे पाण्यातलं शिवलिंग आहे ते दाखवायला नेणार आहेत. प्लस आमची जी ऑर्गनायझर आहे पेजे बेस्टी, ती खूप जास्त एक्सायटेड आहे. तिला आम्हाला तुंगभद्रात पोहायला न्यायचं आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे की पोहता बिता येत नाही आपल्याला, पण पाण्यात उडी मारायची आहे. माझ्यात एनर्जी पण आहे की मी जाऊ शकते. मी रात्री 2 तास डोकं धरून बसेन, रडत बसेन की बाबा डोकं दुखते, पण आज मजा करायची आहे. बाकीचे बघू काय बोलतायत. आज जायचं उद्या जायचं, पण माझं म्हणणं जर उद्यावर ढकललं ना तर नाही होगा. आज जाएंगे तब मजा आएगा. तर आय होप तुला चालेल आज. मला चालेल. वडा तुला चालेल आज पाण्यात तुंगभद्रा. कपड्यात नाही आले त्यांनी तर पाण्यात. उद्या जाऊ तर कपडे सुकणार नाही, आजच जाऊया गावी. हा, हिचा काहीतरी लॉजिक आहे, पण ठीक आहे. मला ही लेजिट हवी होती. मी ही गावी खायची माहितीये, पण गावच्या आईस्क्रीमवाल्यांनी हे विकणं बंद केलं आणि आता काकांनी दुसरे दाखवले चॉकलेट आईस्क्रीम वगैरे वगैरे वगैरे, चॉकोबार. पण मी त्यांना विचारलं अंकल वो बर्फवाला नाही आहे आईसवाला. मग अंकलनी बंद केला आणि दुसरा ते सॅशे उघडून हे दिलं. तुला भाई हे ओजी आहे, लिटरली ओजी आहे. माझं अख्खं बालपण गेलंय गावी जाऊन हे खाण्यात. अजून एक आता आम्ही चाललोय ते पाण्यातलं शिवलिंग बघायला. मस्त मजबूत आईस्क्रीम खाल्ली आणि मन तृप्त केलंय. ते ऑलमोस्ट बर्फच होतं, बर्फाचा गोळा, बर्फाचं पाणी टाइप्स. नो नीड ऑफ लिपस्टिक. काय रे, काय करणार होता? कंटाप. तुला देते मग कंटाप. सो हमारी एक फ्रेंड है अंकिता, वो लास्ट वीक आई थी हम्पी, तो वो गई थी पानी वाले शिवलिंग में. सो आम्ही आता आलोय ते पाणी वाला शिवलिंग बघायला. पण ते काका म्हणतात की तुम्ही पाण्यात नाही जाऊ शकत कारण पाणी खूप दिवसांचं वगैरे असतं, तर सेफ्टी कन्सर्न्स. पण अंकी, जर तू हा व्लॉग बघते तर तू कशी काय पाण्यात गेली ग? आम्हाला नाही पाठवत आहेत. मधमाशा आहेत गाय खाली. गाईज, इट इज अ
क्विक रन, कारण मधमाशा होत्या. हा पण काय नाही झालं. इट्स ऑन यू, इट्स ऑन द टॉप. हो ते लोकांना पण खूप हंडी चावले, ते लोक मागच्या मागे गेलेत. आपल्याला सांगितलं बॅक साईडने आहे. हा चल. भाई मधमाशांचा मारा झाला माहितीये. म्हणजे आम्हाला नाही चावल्या, पण बाहेर कोणाला तरी चावल्या, त्यामुळे आम्हाला पटकन जाऊन बघावं लागेल, म्हणून आम्ही आत पण नाही गेलो. आणि पाणी तर चांगलं नव्हतंच, असं पाणी होतं लिटरली. आई कुठच्या कुठून आम्ही ते तिथून चढून इथून आता या रस्त्याने बाहेर चाललोय. कोणाला चावली असेल मधमाशी? तुला चावली काय रे? भाई विवेकला 2-3 चावल्यात आणि ते म्हणतात की आता इंजेक्शन वगैरे घ्यावं लागेल, कारण ते थोडं रिस्की असतं. आम्ही मागे बसलोय आता. प्राचीला पण चावली, विपुलला पण चावली आहे. आता आम्ही फायनली डे 2 संपून परत आलोय आमच्या होमस्टेला. आता लगेच 5-10 मिनिटात आवरून आम्ही चाललोय तुंगभद्रा नदीवर पोहायला. म्हणजे ज्यांना पोहायचं आहे ते पोहतील, ज्यांना पाय टाकून बसायचं आहे माझ्यासारखे. आणि मी असा थोडासा बुक वीक घेऊन जाते आहे. विचार करते आहे, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की मला जर्नलिंग सुरू करायचं आहे, कदाचित हाच स्टार्ट असेल मे बी फॉर द जर्नलिंग पार्ट. मी जिथे राहतो त्याच्या मागून तुंगभद्रासाठी रस्ता आहे, चालतच. क्यूट आहे ना ते. ते कार्व केलेलं आहे, ते कार्व केलंय नंदीला, पेंट नाही आहे ते. हे बघा, ते कार्व केलंय, पेंटिंग नाही आहे ती. आता जेव्हा ते हम्पी फेस्टिवल होतं ना, तेव्हा ही जी दगडं समोर रंगवली आहेत ना, ती रंगवली होती आणि तिथे इथे आरती वगैरे झाली, म्हणून ते स्टोन पेंटिंग्स केल्यात. ह्यांच्या प्रत्येक दगडात काहीतरी आहे रे. म्हणजे लिटरली असा एकही दगड नाही जिथे काय असा कोरलेला विरलेला नाही आहे. प्रत्येक दगडात काही ना काहीतरी कोरलेलं आहे. मी बोलली ना, इथल्या प्रत्येक दगडात काही ना काहीतरी, लिटरली नॉट इवन वन दगड विदाउट एनी कार्विंग किंवा काय. इथे मागे पुढे रॉक्सच रॉक्स आहेत. युपीचा परा कुठचा नाही, 1-2 एकच होतं मला. चल. मस्त कलरिंग वगैरे करून आता आम्ही परत चाललोय. नारळ पाणी पिऊया, एक तरी घेऊया नारळ पाणी, कारण हम्पीला आलो आणि नारळ पाणी घेऊन ते फोटो नाही काढला तर कसं काय जमेल. शांत आहे भाई ही नदी. लोक किचकिची आहेत जरा, पण ती पण ट्रॅव्हलर्सच आहेत, तर मग काय बोलणार. इफ यू आर अ ट्रॅव्हलर आणि ऑर अ टुरिस्ट तर क्या 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 करू नका, शांत राहा. ॲटलिस्ट अशा ठिकाणी तरी शांत राहा बाई. सेम टू सेम आहे. आम्ही जिथे राहतो त्याच्या एक बाजूला हे विरूपाक्ष टेम्पल. कुठे गेला? थांब, हे थांब, थोडा पुढे जाऊन दाखवते. गायब कुठे झाला? आता तर मला दिसत होता. सो आम्ही जिथे राहिलोय त्याच्या एक बाजूला हे विरूपाक्ष टेम्पल आणि दुसऱ्या बाजूला हे म्हणजे तुंगभद्रा नदी. कसलं भारीच लोकेशन आहे ना, मज्जा एकदम. आयुष्यात कुठेही गेलो, कितीही मोठे झालो, कुठेही फिरलो, करंजी चहा कॉफी मध्ये डुबून खाणं ओजी. चाय बिस्किट मध्ये डुबून खाणं. हा, चाय बिस्किट मध्ये डुबून खाणं, बरोबर आहे. विवेक पण दुपारी हेच बोललेला. कॉफी मागवली छान. विवेक
तर हा होता आपल्या हम्पीचा डे 2चा पार्ट 2. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आम्ही आता डिनरला आलोय गोपी रेस्टॉरंटला. तिकडचं काहीतरी ना स्वीट डिश पाय म्हणून आहे, ते फेमस आहे म्हणून आम्ही आज इकडे आलोय. भाई सो कोझी, सो कोझी. आई हे इटिंग एरिया कसलं कोझी आणि क्यूट आहे. फायनली जेवण आलंय. याला म्हणतात बनोफी पाय आणि आईस्क्रीम. आपण ते बनोफी पाय विथ आईस्क्रीम टेस्ट करतोय. ह्यात केळा आहे. आय गिव्ह अप. पण छान लागतंय. मे बी खाईन मी बिकॉज आईस्क्रीम आहे ना, त्यामुळे ते थोडं ठीक लागतं. सो इट्स बिस्किट, बनाना बिस्किट आणि मग वरती आईस्क्रीम. आय गॉट इट राईट. काय आमचं जेवण झालं आहे. पोटभर जेवलो आहे आम्ही. आता आम्हाला उद्याची पॅकिंग करायची आहे. आमचे दिवस संपले.